वंदे मातरम एक सोपस्कर न्हू. सरकार चलोवपाक जमाना म्हणून वंदे मातरमाची ढाल वापरूं नाकात. वंदे मातरम म्हणटाना गोंयच्या संदर्भात गावचे पडटले. गोंयची भूंय, जमीन, गोंयकार आनी गोंयचो फुडार सांबाळपाक वंदे मातरम एक सोबूत, एक प्रतिज्ञा. रानां, डोंगर, न्हंयो काबार जाल्यो जाल्यार वंदे मातरम म्हणपाक आवयच उरची ना. विजय सरदेसायान विधानसभेत भौसाक आस्पावन घेवपी व्याख्या मांडली. जाल्यार वंदे मातरम खंयच्या राजकीय पक्षाची मक्तेदारी न्हू अशें सांगलें. जेन्ना जेन्ना भाजपा सरकार अडचणीत येता त्या वेळार आलायत्या गजालीं कडेन लोकांक गुंथोवन दवरता, लोकांचे मुळावे प्रश्न झाकळपाचो यत्न करता असो आरोप करत विजय सरदेसायान वंदे मातरम गिताचेर चर्चा केली. आपूण वंदे मातरम गावपाक येवंक ना, गोंयच्या संदर्भात अर्थ सांगतलो अशें म्हणत तेणें वंदे मातरम गिताची नाळ गोंयचे दोंगर, गोंयच्यो न्हंयो, गोंयचो सैम आनी गोंयच्या धुवा कडेन जोडपाचो यत्न केलो. हे करतना तेणें मुत्सद्दीपणान वंदे मातरमची वळ वेगवेगळ्या मतदारसंघांतल्या समस्या कडेन कशी जुळटा तेंवूय दाखोवन दिलें. एकात विजयान सांगलेलो वंदे मातरमचो अर्थ. स्पीकर सर, हांव उबो रावला ते वंदे मातरम ह्या गिताचो अर्थ तुमकां याद करून दिवपाक. स्पीकर सर, आतां हांव गिताचो अर्थ काडटना मुखेलमंत्री आतां तुवें हें स्टार्ट केलां म्हणून म्हणटा. आतां हांव एक ओपोजिशन लेजिस्लेटर, एक तकलेन धरात, ह्या गिताचो अर्थ इन द गोवन कॉन्टेक्स्ट हांव उलयतालो. तुमकां दुखतालें, म्हाका पयलीं उलोवंक दियात आनी मागीर बोवाळ मारा. वंदे मातरम गावप म्हणल्यार एक सुपरस्कार न्ही, म्हणल्यार एक फॉर्मेलिटी न्ही ती. अपेस लिपोवपा खातीर वापरलेली धाल तर न्हयच न्हय, म्हळ्यार तुमच्यान जायना, सरकार सारको चलना म्हूण ती धाल वंदे मातरमाची कशीच वापरूं नाकात. आमची भूंय, आमची जमीन, गोंयकार आनी गोंयचो फुडार सांबाळपा खातीर वंदे मातरम म्हणल्यार एक सपूत, एक वचन, एक निर्धार, एक प्रतिज्ञा. गोंय, गोंयकार, गोंयकारपणा खातीर आवय म्हणल्यार गोंय, आवय म्हणल्यार म्हादय. आयज आमच्या आवयचो गळोच दाबला, आवयचो घुसमटमार जाला, कारण तिच्यो न्हंयो डायवर्ट जाल्या, रानां काबार केल्यांत, शेतां नश्ट केल्यांत. हें अशेंच चालू उरलें जाल्यार आमकां वंदे मातरम म्हणपाक आवयच उरची ना. सादी कोंकणी, हांव तें व्हडले संस्कृत भाशेन बी उलयना. सुजलाम म्हणल्यार नितळ, नितळ उदकाची भूंय. पूण आमच्यो न्हंयो आज प्रदुशीत जाल्या, आमच्यो बांयो सुकल्यात. आज टँकरान उदकाचो वापर करप हें सच्चेंच जालां. हें आमकां आज बाब संकल्प बामणकारान सांगलां ताचेर कळटा. 24 वरां 12 वरां बी नाका, 3 वरां दी म्हणटात. म्हणल्यार टँकरांतलें उदक हें सदांचेंच जालां. मलयम शीतलम म्हणल्यार कितें? थंड आनी शुद्ध वारो. शीतलम, मलयम शीतलम म्हणल्यार थंड आनी शुद्ध वारो. आयज गोंयांत, आज म्हाका दाजी सरकारान करेक्ट केलो म्हणटकच दाजीचेरूच हांव आतां एटेन्शन घालून सांगता. आज गोंयांत प्रदुशण आनी धुलाचो वारो व्हांवता चड वास्कोन. स्पीकर सर, रानां मारप चालूच आहा. हे आमचे दोतोर गेले, ते म्हणटा रानां एक्स्ट्रा जाल्या म्हणून आतां फॉरेस्ट कवर वाडला म्हणटा. स्पीकर सर, दोंगर कापप सच्च जाला आनी गोंयचो AQI म्हणल्यार एअर क्वॉलिटी इंडेक्स डेंजरस लेवलाचेर पावला. हाका विकास म्हणनात स्पीकर सर, हाका विनाश म्हणटात. जो मेरेन नोकऱ्यो मेळना म्हणून वायट व्यसनान नादाक लागून आपलेच आवयक मारबडय करप तरणाटे थांबोवचे नात. जो मेरेन कांदळेचे वेळेर मिस्टिरियस डेथ जाल्लें सिद्धी नायकाची त्या आवयक न्याय मेळचो ना, तो मेरेन आपली कर्मां लिपोवपाक वंदे मातरमाचो जय जयकार करपाचो सरकार यत्न केन्नाच फळादीक जावचो ना. स्पीकर सर, आसूंक शकता बंगालाचें इलेक्शन ह्या वर्सा आहा म्हणून ही सगळी नॅशनल डिबेट तुमी करतात. गेल्या वर्सा बिहाराचें इलेक्शन आशिल्लें, तुमी बिहार दिवस केल्लो, तशेंच हें तुमी केलें आनी हें कितेंय केलें म्हणून तुमचें अपयश हें लिपोवंक तुमकां मेळचें ना. आमदार वेंझी विहेगशानाय वंदे मातरमचो अर्थ गोंयच्या घडणुका कडेन, गोंयच्या प्रश्ना कडेन लावपाचो यत्न केलो. वंदे मातरम चुकनासतना म्हणप म्हटल्यार देशप्रेम न्हू. सुजलाम सुफलामचो अर्थ सांगतना वेंझीन गोंयच्या उदका कडेन, दोंगरा कडेन बोट दाखयलें.
म्हादय विकली शेतां पुरयली हें कसलें सुजलाम सुफलाम असोय प्रश्न ताणें विचारलो. स्वातंत्र्य लढ्यात RSSन कितले फावट वंदे मातरम म्हटला, निदान चौगांची नांवां दियात अशें वेंझीन सांगलें. वेंझीच्या ह्या विधानाक मुख्यमंत्र्यान हरकत घेतली आनी उपरांत बोळ जालो. Vande Mataram is our national song, a freedom cry, a unifying force. Because our Vande Mataram does not belong to any political party. आणि ह्या हावसान कोणे आमकां सर्टिफिकेट दिवपाक गरज ना. आमगे देशाचो मोग आहा आमकां ते हे कविता हिंग म्हणून आणि ती प्रोनाउन्सिएशन सारकी जाल म्हूण तूं पेट्रियोटिझम म्हणपाक जायना स्पीकर सर. आणि हेची सर्टिफिकेटूय आमकां कोणाक गरज ना स्पीकर सर. पूण स्पीकर सर देशाचो जो मोग आहा डज नॉट एंड विथ बरे भाशेन आज कितकोन आमगे मिनिस्टरान म्हणला म्हणजे देशा मोग तेजेर आहा म्हूण कळना स्पीकर सर. इट बिगिन्स विथ गव्हर्नन्स स्पीकर सर अँड गुड गव्हर्नन्स स्पीकर सर. सुजलम सुफलम स्पीकर सर. सुजलम रिच इन गुड वॉटर, सुफलम रिच विथ फ्रुट्स. गुड वॉटर, रिच इन गुड वॉटर. देशाक जरी तरी उदक जरी तरी आमकां गुड वॉटर आसपाक जाय. आज सकाळी संकल्प म्हणटालो स्पीकर सर तांकां उदक ना. सर कसलो देश प्रेमी आमी, कसलो मोग. फकत पोएट म्हणपाकूची म्हादय विकली स्पीकर सर. शेत पुरयली 39A 17 डिस्ट्रक्शन करीत रावली स्पीकर सर. 3 वर उदक मागता संकल्प स्पीकर सर. कसले सुजलम स्पीकर सर. हे मुळ्ळे आणि सेलिब्रेशन केले उतरा वोट ना स्पीकर सर. तेंगेले मनीस येतोय रडटाय स्पीकर सर. वेर इज द वॉटर. म्हादय डायवर्ट केली, शेत पुरयली, आज गोंयकार रड स्पीकर सर. पूण हे फकत कविता आमी कविताच म्हणपाक उरली स्पीकर सर. स्पीकर सर वंदे मातरम डज नॉट नीड शाउटिंग डिफेंडर्स. इट नीड्स सायलेंट अँड ऑनेस्ट एडमिनिस्ट्रेटर्स स्पीकर सर. अँड आय एम हियर टू टेल यू स्पीकर सर की सायलेंट ऑनेस्ट एडमिनिस्ट्रेटर्स आज तुमगे सरकारान नाही स्पीकर सर. I as a representative of Benaulim constituency stand firm speaker sir by the constitution of India speaker sir. I take a oath with this constitution to save our Goa's land, our waters, our rivers, our hills. आमगे अस्मिताय स्पीकर सर. आमचे आज हे उलयताय ते स्पीकर सर आम काळजा आसून आमगे कॉन्स्टिट्यूशनाक मान दिताय आणि आमगे फुडले पिळगे खातीर स्पीकर सर आज आमी आहाय स्पीकर सर. आणि आहाय तशेंच फुडले पिळगे खातीर रावतले स्पीकर सर. स्पीकर सर आम रिस्पेक्ट दिताय वंदे मातरमाचो आणि वी फुल्ली रिस्पेक्टेड. आवर ओनली डिसएग्रीमेंट विथ दिस गव्हर्नमेंट स्पीकर सर that this government only sings it loudly but governs Goa silently against its spirit speaker sir. Speaker sir, Vande Mataram does not divide but this government's misgovernance does divide Goan speaker sir. Vande Mataram does not create controversy but this government's inaction does create controversy speaker sir. Let us honor Vande Mataram by protecting Goa's land, preserving Goa's identity and governing with responsibility. And this is true Vande Mataram speaker sir. Speaker sir, jenna shahid azam Bhagat Singhan, shahid Sukhdev, shahid Rajgurun हे जेली गेले वंदे मातरम म्हणटा स्पीकर सर. आज तुम्ही सगळे आहे तुमगे तेनो पूर्व जाल्ले बीजेपीचे तेनो हुयाले स्पीकर सर. एक 4 नाव दिया RSSची. तुम कोणे RSSन केन्ना वंदे मातरम म्हणला स्पीकर सर. तुम केन्ना तुमगे हे जिवितांत तुमगे कोणे बीजेपीचे पूर्वज जेन्ना फ्रीडम स्ट्रगल आले तेन्ना वंदे मातरम म्हणला. तुम आज वंदे मातरम हिंग दाखोवपा सोदता स्पीकर सर. धावने स्पीकर सर आज हे म्हणून स्पीकर सर आज हे एका लागून स्पीकर सर आज आमी गाय स्पीकर सर. स्पीकर सर हांव आज सांगो सोदिता स्पीकर सर. स्पीकर सर ऑब्जेक्ट हेच स्पीकर सर. स्पीकर सर हेच लागलो स्पीकर सर. हेच स्पीकर सर. I had a second everything constitutionally correct. I constitution of I constitution of हिस्ट्री सर किती झाली ती स्पीकर सर ज्यांना सर स्पीकर सर हांव जे उलयला ते इट इज देट स्पीकर सर हांव कितें रॉंग उलयलें जाल्यार सांग स्पीकर सर. मजगती भाजपाचो प्रदेशाध्यक्ष दामू नायकान वेंझी व्हिएगशाक हो विशयच कळ्ळो ना अशें म्हणत त्याच्या विधानाचो निषेध केला. ऐकात दामू नायकाक. कशी
खरें कळ्ळें वंदे मातरम हो आमचो स्वाभिमान हो आत्मा. वंदे मातरमाच्या संदर्भात जे काल डिस्कशन जालें त्या डिस्कशनान भितर जे आमदार वेंगी उलयलो खरें म्हळ्यार ताजो खरें म्हणजे निशेध करपाचो. ताका वंदे मातरम विशय वेगळो आनी चळवळ जी आशिल्ली ती चळवळ वेगळो. ह्या चळवळीन भितर वंदे मातरम हें स्फूर्तीगीत आशिल्लें आनी हें स्फूर्तीगीत सगळे कडेन फुडें व्हेलें. ज्या वेळाचेर वंदे मातरमाचो वापर पयलो जेन्ना तें गायलें तेन्ना काँग्रेसच्या महाअधिवेशनानूच आशिल्लें. ह्या सगळ्याचो बारीक जर अभ्यास जर ताणें पयलीं करपाक जाय आशिल्लो आनी ताजेर मागीर टिप्पणी करपाक आशिल्ली. म्हणजे विरोध करपाक जाय म्हणून ते हातूंत भितर विरोध करचो न्ही हें तातूंतलें खरें तात्पर्य. आनी म्हणून त्या घटनेचो खरें म्हणल्यार आमी सुद्दां निशेध करता. वंदे मातरमाचें डिस्कशन हें कित्याक लागून जालां की येणारी सगळी पिळगी आसा त्या पिळगेक हे 150 वर्साच्या वंदे मातरमाच्या राष्ट्रगानाच्या संदर्भात म्हायती कळची, भुरग्यांक कळचें. वंदे मातरम ह्या गाण्याक लागूनच आमकां स्वातंत्र्य मेळिल्लें आसा. ह्या स्वातंत्र्याच्या हाका फुडें वतना कासार चडपी आमचे सगळे स्वातंत्र्यवीर आशिल्ले. हे गाणें गायत गायतच ते फुडें गेले. प्रत्येक चळवळीचो अग्रभागी जर घोशणा जर खंयची आसताली ती वंदे मातरम आसताली. ती चेतना आशिल्ली, ती स्फूर्ती आशिल्ली, तो स्वाभिमान आशिल्लो आमचो. आनी ह्या सगळ्या स्वाभिमानाची 150 वर्सां पुराय जातना त्या राष्ट्रगानाक परत एकदा याद करप ते येणारे पिळगे खातीर ताची म्हायती उपलब्ध करून दिवप, सकले स्तरा कडेन करून वचप हो ताचो म्हणल्यार खरें म्हळ्यार उद्देश आशिल्लो. उद्देश बाजूक दवरून ज्या तरेन ताजेर टिप्पणी केली ती टिप्पणी खरोखर योग्य न्ही. निश्चित